कधी असं झालंय का? तुम्ही लॅपटॉप बंद न करता फक्त फ्लिप बंद केलात आणि पुन्हा उघडलं की काही सेकंदात सगळं तसंच दिसतं. फाईल्स ओपन, टॅब्स चालू, व्हिडिओ पॉज्ड. पण जेव्हा शटडाऊन करता तेव्हा सगळं बंद होतं आणि पुन्हा सुरू करायला वेळ लागतो. तर नेमकं या दोघांमध्ये फरक काय? स्लीप मोड आणि शटडाऊन मोड हे नक्की कुठं वापरले जातात? आज आपण हे प्रॅक्टिकली आणि लॉजिकली समजून घेणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 28 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना रोज लॅपटॉप वापरताना स्लीप करावं की शटडाऊन हा प्रश्न पडतो. चला सुरुवात करूया. स्लीप मोड म्हणजे काय? स्लीप म्हणजे कम्प्युटरला झोपवणं, पण त्याची स्मृती जागा ठेवणं. लॅपटॉप बंद दिसतो, पण रॅम मध्ये तात्पुरता डेटा तसाच स्टोअर असतो. पॉवर कमी वापरली जाते, पण पूर्णपणे बंद होत नाही. म्हणजे जसं आपण झोपतो, पण मेंदू काही प्रमाणात ऍक्टिव्ह असतो, तसंच स्लीप मोडमध्ये लॅपटॉप रेडी टू वेक राहतो. स्लीप मोडमधून रिझ्यूम केल्यावर सिस्टीम रॅम मधला डेटा पटकन वापरतो, त्यामुळे काही सेकंदात सुरू होतो. आता बघूया शटडाऊन म्हणजे काय. शटडाऊन म्हणजे सिस्टीम पूर्णपणे बंद करणं. रॅम, सीपीयू, स्टोरेज सगळं ऑफ होतं आणि पॉवर युजेस 0 होतो. पुन्हा सुरू केल्यावर बायोस पासून ओएस पुन्हा लोड करावा लागतो, म्हणून वेळ लागतो. थोडक्यात सांगायचं झालं तर स्लीप म्हणजे पॉज आणि शटडाऊन म्हणजे स्टॉप. एक तुमच्या ओळखीच्या उदाहरणाने बघूया. स्लीप मोड म्हणजे मोबाईल लॉक स्क्रीन करण्यासारखं आहे. स्क्रीन बंद असते, पण बॅकग्राऊंड ॲप्स सुरू असतात आणि फोन पटकन अनलॉक होतो. शटडाऊन म्हणजे फोन पॉवर ऑफ करणं. सगळं बंद होतं आणि पुन्हा सुरू करायला वेळ लागतो. याला थोडं इंजिनिअरिंग अँगलने बघूया. स्लीप मोडमध्ये रॅमला सतत थोडी करंट पुरवली जाते, त्यामुळे ती डेटा कायम ठेवते. सीपीयू आणि स्टोरेज ऑफ असतात, पण रॅम ऍक्टिव्ह असल्यामुळे सिस्टीम इन्स्टंट वेकअप देऊ शकते. शटडाऊन केल्यावर सिस्टीम पूर्णपणे पॉवर कट करतो. रॅम मधला डेटा इरेज होतो आणि बायस पुन्हा पोस्ट प्रोसेस म्हणजेच हार्डवेअर चेक करून ओएस लोड करते. म्हणून रिस्टार्ट किंवा शटडाऊन नंतर सिस्टीम फ्रेश बूट घेतो आणि बॅकग्राऊंड एरर्स क्लिअर होतात. सिस्टीम बूट कशी होते आणि ओएस म्हणजे काय याविषयीचे व्हिडिओ आपण आधी बनवलेले आहेतच, ते तुम्ही बघितले असणारच. नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा. एक्झाम्पल मध्ये बघूया की कोणतं कधी वापरायचं. तुम्ही प्रेझेंटेशन तयार करत असतात आणि थोडा ब्रेक घ्यायचा आहे, तर स्लीप मोड बेस्ट आहे. परत आल्यानंतर सेकंड्स मध्ये तुमचं काम सुरू होईल. पण फुल डे काम करून लॅपटॉप गरम झाला असेल किंवा अपडेट्स पेंडिंग असतील, तर शटडाऊन केल्यावर कूलिंग आणि रिसेट दोन्ही होते. फ्लाईट किंवा लॉंग ट्रॅव्हलसाठी स्लीप ठेवला तर बॅटरी हळूहळू ड्रेन होते, त्यामुळे अशा वेळी शटडाऊन बेटर ऑप्शन आहे. इंजिनियर्स डिबगिंग करताना स्लीप न करता रिस्टार्ट वापरतात, कारण रॅम मध्ये स्टोअर्ड डेटा क्लिअर करायचा असतो. तर आज आपण पाहिलं स्लीप आणि शटडाऊन यामध्ये फरक काय आहे, सिस्टीम त्यांना कसं हँडल करतं आणि कोणत्या परिस्थितीत काय वापरायचं. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत व्हायरस म्हणजे काय आणि अँटीव्हायरस नक्की काय करतो. कन्सेप्ट क्लिअर झाला ना, तर लाईक करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही जास्त काय वापरता, स्लीप की शटडाऊन आणि का. हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या फ्रेंडपैकी कुणीतरी अजूनही स्लीप म्हणजे बॅटरी सेव्हिंग मोड असंच समजत असेल.